आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज काय स्पेशल, तर आज आहे काजू मसाला। तर त्यासाठी मी घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याचा मसाला, कांदा, टोमॅटोची पेस्ट, डाळीचं पीठ यासाठी घेतलेलं आहे। ते ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी, मीठ, आपलं घरचं लाल तिखट आणि थोडा गरम मसाला, हळद आणि काजू। तर बघा, फक्त एवढ्या साहित्यामध्ये, कमी साहित्यामध्ये आपण हा काजू मसाला बनवणार आहे। तर चला आपण रेसिपी स्टार्ट करूया। तर बघा, मी कढईमध्ये पहिल्यांदा तेल घालत आहे। तेल थोडं गरम झालं की नाही, आपण लगेच पहिल्यांदा कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घालणार आहे। बघा, मी या ठिकाणी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट तेलामध्ये टाकत आहे। तर बघा, एकदम व्यवस्थित तेलामध्ये ही फ्राय होऊ द्यायची आहे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट। अगदी आपल्या घरामध्ये जेवढे अवेलेबल आहे ना, तेवढ्या साहित्यामध्ये ही खूप कमी साहित्यामध्ये ही ग्रेव्ही आपली तयार होणार आहे। तर बघा, व्यवस्थित हा कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित तेलामध्ये लालसर कलर येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। आणि तो लवकर फ्राय होण्यासाठी आपण यामध्ये मीठ टाकत आहे। तर मीठ टाकले का नाही, कांदा आणि टोमॅटो लवकर तेलामध्ये फ्राय होतो। तर बघा, या प्रकारे सारखं आपण हलवून का नाही व्यवस्थित लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। मी नेहमीच्याच रेसिपीमध्ये सांगते की मसाला फक्त भाजताना अजिबात घाई करायची नाही। तर बघा, एकदम लालसर होईपर्यंत आपण हा कांदा टोमॅटोचा मसाला भाजून घेतलेला आहे। तर आता यानंतर सुक्या खोबऱ्याचा मसाला आपण घालत आहे। तोही व्यवस्थित तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचा आहे। बघा, तो व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाला की आपण लगेच जे डाळीचं पीठ आपण घेतलं होतं ना, ते यामध्ये घालणार आहे। तर बघा, तोही व्यवस्थित तेलामध्ये, डाळीचं पीठ व्यवस्थित आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। डाळीचं पीठ नक्की टाका, कारण त्यामध्ये ग्रेव्ही घट्ट होते, असं पाण्यासारखं असं होत नाही। त्यामुळे डाळीचं पीठ टाकायचं आहे। आपण डाळीचं पीठ नाही ना टाकलं तर आपली ग्रेव्ही एकदम अशी पाण्यासारखी वेगळीच होते। तर बघा, आपण डाळीचं पीठ टाकले की एकदम हॉटेलसारखी ग्रेव्ही तयार होणार आहे। तर त्यामध्ये बघा, आता आपण जो घरचा मसाला आणि थोडा गरम मसाला घेतला होता ना, तो यामध्ये ऍड करणार आहे। तोही व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। आणि यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहे, थंड पाणी टाकायचं नाही, गरम पाणीच करून यामध्ये टाकायचं आहे। तर बघा, मी आता थोडं करत हे गरम पाणी यामध्ये टाकणार आहे। तर बघा, खूप छान अशी ग्रेव्ही ही आपली कमी साहित्यामध्ये हॉटेलसारखी काजू मसाला हा आपला तयार होतो। बघा, खूप छान अशी ग्रेव्ही तयार होत आहे आपली। थोडं करत आपल्याला पाणी यामध्ये टाकायचं आहे। नक्की एकदा तुम्ही ट्राय करा ही रेसिपी। खूप कमी साहित्यामध्ये आपण हा काजू मसाला बनवत आहे। अचानक सगळा भाजीपाला घरातला संपला आणि काही बनवायचं हे सुचत नसेल ना, तर आपला कांदा टोमॅटोच्या फक्त साहाय्याने आपण ही रेसिपी बघा किती छान तयार करू शकतोय। तर बघा, थोडं करत आपल्याला जशी जेवढी ग्रेव्ही पाहिजे ना, तसं करत थोडं आपण पाण्यामध्ये टाकणार आहे। आणि जर कोणी ताई आपल्या चॅनलवर नवीन असतील आणि त्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे। आणि माझ्या रेसिपी कशा वाटते ते तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे सांगायचं आहे। खूप छान अशी बघा ग्रेव्ही तयार होत आहे। आणि आता थोडी उकळी आली का आपण यामध्ये असे काजू हे टाकणार आहे। बघा, आता याला आपण का नाही एक 4 ते 5 मिनिटांसाठी व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे। तर आपण बघा, आता याच्यावरती झाकण टाकून का नाही आपण ह्याला एक 4 ते 5 मिनिटांसाठी आपण हे घेऊया। झटपट होणारा काजू मसाला आहे बघा हा। तर बघा, किती छान असा ह्याला फ्लेवर आलेला आहे आणि खायला सुद्धा खूप टेस्टी आहे हा काजू मसाला। तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करा। तर बघा, आता थोडी कोथिंबीर टाकून का नाही आपण ह्या चपाती बरोबर खाऊ शकतो। खूप छान हॉटेलसारखी याची टेस्ट येते। तर नक्की तुम्ही एकदा ही ट्राय करा काजू मसाला घरच्या घरी। कमी साहित्यामध्ये आपण हा काजू मसाला तयार केलेला आहे। तर बघा, किती छान